अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे संलग्न शासकीय ICTC एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्राने 7 महिने गर्भवती असलेल्या पीडितेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल दिला। परिणामी तिचा पती आणि सासरगल्ली मंडळींनी संशय घेत नांदविण्यास नकार दिला आहे, असा आरोप पीडितेने केला आहे। या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित पीडितेने दिला आहे। संबंधित पीडिता प्रसूती पूर्व तपासणीसाठी अकलूज शासकीय रुग्णालयात गेली असता तेव्हा ICTC केंद्राने 3 किटद्वारे HIV ची चाचणी केली। HIV अहवालात पॉझिटिव्ह आला असल्याचे नमूद करण्यात आले। त्यानंतर पीडितेला पंढरपूर येथील ART सेंटर येथून पाठवून अनावश्यक उपचार करण्यात आले। या संदर्भात शंका असल्याने संबंधित महिलेने स्वतः इतर स्वतंत्र केंद्रामध्ये तपासणी केली असता HIV निगेटिव्ह अहवाल आला। त्यानंतर ही धक्कादायक बाब जी आहे ते समोर आलेली आहे। अकलूज ICTC ने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल हा वैद्यकीय दृष्ट्या खोटा आणि बेकायदेशीर असल्याचा निष्पन्न झाल्याने पीडितेने आणि ॲडव्होकेट योगेश पवार यांनी सांगितले। मी 16 तारखेला गेले पंढरपूरला। तिथं मला गोळ्या चालू केल्या आणि शारीरिक मानसिक वगैरे मला केस गळणे आणि सूज येणे आणि तोंडाला फुटकळे येणे एवढं मला हे त्रास झालं, मानसिक त्रास झालं मला। काय हॉस्पिटलमध्ये सांगितलं, कोणता रक्ताचा रिपोर्ट तुमचा पॉझिटिव्ह सांगितलेला आहे? HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही जावा लवकर, नाहीतर पोराला अपंग होईल, पोरगा तुमचं चालू शकणार नाही, काहीतरी होईल म्हणून मी गेले तातडीने गेले मी आणि तिथले गोळ्या चालू केल्या। 1.5 वर्षानं गोळ्या खाल्ली। निगेटिव्ह आहे कधी समजलं? मी माझ्या 6 महिने झाले की मी गेली कराडला, तेव्हा गोळ्या कशाच्या आहेत ते म्हणून सांगितलं आमच्या सासूने। तर मी म्हटलं गोळ्या आहेत ते ह्याचे म्हणून टाळले मी की माझ्या घरात संसार उद्ध्वस्त होईल म्हणून या भीतीने मी सांगितलेलं आहे त्यांना की तुम्ही या ठिकाणी, म्हणून आमचे सासू मला भांडायला लागली हे कशाच्या गोळ्या आहेत म्हणून टेस्ट करायला नेलं मला कराडच्या दवाखान्यात। तेव्हा समजलं की तू HIV आहे, तू जा तुझ्या माहेरात म्हणून मला हाकलून दिलं त्याने। हाकलून दिल्यावर मी आले अकलूज मध्ये, तेव्हा मला कळे की त्या डॉक्टरचा 3-4 वेळा मिस कॉल पडलाय। मी म्हटलं आई कुणाचा तरी फोन येतोय बघ म्हटलं, तेव्हा आम्हाला कळलं की मी निगेटिव्ह आहे म्हणून सरांनी सांगितलं मला डॉक्टरने। पण आपल्याला किती वेळा तुम्ही मागणी केलेली आहे, कुठल्या विभागाला पत्र दिलंय आणि काय इशारा असणार आहे? मी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री त्यांना 17 जणांना मी सगळ्यांना मी पत्र पाठवलेलं आहे सगळ्यांनाच की माझे निवेदन आहे की मला न्याय भेटावं म्हणून। लेखी माफी आणि त्यांची सही आणि त्यांची माफी म्हणून ही चुकी झाली की म्हणून। काय परिस्थिती आहे? मिस्टर जवळ आहेत का? काय नाही, कोण सुद्धा जवळ नाहीत, माझे मिस्टर पण नाही ते जवळ। आणि 1 मेला मला न्याय तर भेटलं नाही ना, मी आत्महत्या करेल बी। मुख्यमंत्री Thanks for watching Ekmat Digital.